अविनाशचे तोंड आश्चर्याने आवासलेले होते. इतक्यात त्या पाठमोऱ्या आकृतीने झटकन आपले तोंड मागे फिरवले. एक जोरदार कळ अविनाशच्या हृदयातून शरीरभर पसरत गेली. त्याच्या हातातून मोबाईल निसटून खाली पडला. एक हलके हसणे त्याच्या कानावर पडले. धुक्याची एक जोरदार लाट टेरेस सोबतच गॅलरीत पसरली. थरथरणारा अविनाश मोबाईल घेण्यासाठी खाली वाकला. तोच एक लोखंडी पहार जोरात येऊन समोरील भिंतीत शिरली आणि थरथर कापू लागली. पूर्ण शहारलेला अविनाश कोलमडून खाली पडला. त्याने अंदाजा घेऊन पाहिला. तो जर काही वेळ तसाच उभा राहिला असता तर ती पहार त्याचे काळीज छाताडीतून बाहेर काढून भिंतीत रुतली असती. अचानक एक स्पर्श त्याच्या अंगाला लागला. त्याबरोबर अविनाश नखशिंकात हादरून उठला. "आहो, मी आहे, घाबरू नका" म्हणत नंदिनी त्याच्या जवळ बसली. "मुले झोपली काय?" अविनाशने विचारलं. "होय, झोपली. घाबरू नका. काहीच वेळात सकाळ होईल. खाली कुसुम व ती दोघं जागत बसलीये," नंदिनी म्हणाली. थोडा वेळ तिथे एकदम शांतता पसरली. हवेने वेग पकडला. "तुला काय वाटते? हे सर्व का घडत आहे?" नंदिनीने अविनाशला विचारले. अविनाश गप्पपणे खाली नजर खिळवून बसला होता. "मी गावातीलच आहे. मी तुम्हाला खरे खरे सांगते. कोणीतरी आपल्यावर काळी जादू केलीये," नंदिनी म्हणाली. अविनाश शांत होता, पण त्याचे अंग थरथरत होते. "तुम्ही एकदा सांगितले होते की विवेकने या बंगल्यावरून तुमच्याशी वादविवाद केला होता. मला वाटते त्यानेच काही केले असेल. त्या दिवशी कुदळ घेऊन तोच बाहेर गेला होता," नंदिनी पुन्हा म्हणाली. अविनाश शांत व गप्प होता, पण त्याच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते. "तुम्हाला मारून टाकीन तो. बस नंदिनी, बस. तो माझा भाऊ आहे. माझ्या रक्तातला आहे. तुझ्यापेक्षा मी त्याला अधिक ओळखतो. म्हणून आता बस," अविनाश रडत म्हणाला. तुम्ही आता जास्ती काळजी करू नका. सर्व काही मी बघून घेईन." कुशालच्या जखमांवर एक नजर टाकत रुद्र जागचा उठला. "आम्हाला काही सामान आणायला तुमची गाडी लागेल." "होय, नक्कीच. तुम्हाला हवे ते वापरा." पण खुर्चीवरून उठण्याच्या नादात अविनाशचा तोल गेला. त्याच्या अंगावरील शालही सरकली. "सांभाळा" म्हणत रुद्रने त्याला सावरले. त्याचे लक्ष अविनाशच्या सुकलेल्या शरीरावर गेले. गाडीची चावी घेत रुद्रने ती नितेशला दिली. "नितेश, सर्व लागणारे साहित्य घेऊन ये. तोपर्यंत मी हा बंगला आणि आसपासचा परिसर तपासून बघतो." रुद्र संपूर्ण घरात नजर फिरवत म्हणाला. नितेशने विवेकला सोबत घेतले. दोघेही लगेच सर्व सामान आणायला बाहेर पडले. इथे जोरदार वाऱ्याने गोंधळ माजवला. सर्वत्र वाळलेली पाने भिरभिरत फिरू लागली. संपूर्ण घराला कावळ्यांनी वेढले होते. काही छतावर बसून कोकलत होते. ते एक विक्षिप्त अंग शहारून टाकणारे दृश्य होते. घराच्या वर आकाशातही काळे ढग साचले होते. जणू भर दिवसा तिथे अंधारच पडलाय असे वाटत होते. हळुवारपणे त्याचे डोळे झाकले गेले. त्या स्पर्शाने त्याचे अंग मोहरून गेले. गालावर स्मित उमटले. "देविका!" त्याच्या तोंडातून शब्द फुटला. "तू ना नेहमीच मला ओळखून घेतोस. कसे रे?" त्याच्याजवळ बसत देविका म्हणाली. समोर अथांग नदीचे पाणी खळखळ वाहत होते. सुंदर फुलांचा सुगंध तिथे दरवळत होता. "मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा स्पर्श, सुगंध, तुझ्या पावलांचा आवाज सर्वच मला ओळखीचे आहे." विकास तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. "मग लग्न कधी करणार?" 20 वर्षे झाली," देविका रागात म्हणाली. "तुझा बाप मानेल तर ना," विकास म्हणाला. "म्हणून म्हणते पैसे कमव, खूप पैसे कमव. या जगात पैसा वाचून काही होत नाही. जर तुझ्याकडे पैसे असते तर माझ्या बापाने कधीच माझा हात तुझ्या हातात दिला असता," असे म्हणत देविका रुसून तोंड फिरवून बसली. "अगं ऐक तर." "नाही, बोलू नकोस माझ्याशी," देविका त्याचा हात झटकत म्हणाली. "बरं," म्हणत विकास उठला. काही वेळ खूपच शांततेत गेला. फक्त हवा
आणि नदीचे वाहणारे पाणी आवाज करत होते. देविकाने हळूच मान फिरवून पाहिले तर तिथे विकास नव्हता. तिचे काळीज एकदम अडकले. मनात रडवल्यागत झाले की आपण त्याला दुखावले. तिचे डोळे पाणावले आणि तोच हळूच एक सोन्याची साखळी तिच्या गळ्यात उतरली. कशी वाटली? मागून विकासने विचारले. तसेच झटकन देविकाने उठून त्याला मिठी मारली. मला सोडून जाऊ नकोस म्हणत ती रडू लागली. नाही, कधीच नाही. विकास तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. दीदी, तुला आत्ताच घरी बोलावले. मागून एका मुलीचा आवाज आला. तसे देविका व विकास दचकले. काय ग विना, काय झाले? देविकाने विचारले. मी येते हां, आपला हात सोडवत देविका म्हणाली. लवकर ये, विकास तिला म्हणाला. देविकाने आपल्या घरात पाय ठेवला. तोच तिचा आनंद व हसणे ओसरले. समोर बरीच मंडळी जमली होती. ते सर्व हसत देविकाकडे पाहत होते. देविका थेट आपल्या खोलीत निघून गेली. देविका, बघ, तुला देवच पावला बघ. किती मोठे घराने तुला मागणी घालायला आले. मागून देविकाची आई आत येत म्हणाली. आई, मला लग्न करायचे नाही. मी फक्त विकासवर प्रेम करते. देविका रागात म्हणाली. देविका, बघ, तुझ्या बाबांना तो मुलगा आवडत नाही आणि बघितले नाहीस, तो एका झोपडीवजा घरात राहतो आणि हा मुलगा कितीतरी सुंदर आहे. शहरात ना त्याचा मोठा बंगला आणि व्यवसाय आहे. गावातील बंगला ह्याच्याच नावावर आहे. ह्याच्याजवळ इतका पैसा आहे की तू मोजू शकणार नाहीस. देविकाची आई तिच्या गालाला हात लावत म्हणाली. काय पैसा? पुढच्याच क्षणी देविकाचे भाव पालटले. होय, बघ, लवकर तयार हो आणि बाहेर ये, म्हणजे पुढची बोलणी होईल. आणि काय, तुम्ही होकार दिलास? तुम्ही माझा एकदाही विचार केला नाहीस काय? रागात देविकाचा हात झटकत विकास म्हणाला. नाही रे, तसं नाही. त्याच्याजवळ ना खूप पैसा आहे. काय नुसता पैसा पैसा देविका? आपली सुरुवातही पैशानेच झाली. तुला प्रेम ठाऊक नाही. तुला फक्त पैसा कळतो. तुला फक्त पैसा हवाय. रागात देविकाला पकडत विकास ओरडला. पैसा? पण मी फक्त तुझ्यावर प्रेम करते रे, म्हणत तिने आपली सोन्याची अंगठी काढून त्याच्या हातात दिली. ही आपल्यात निशाणी आहे. मी तुझीच आहे आणि तू केव्हाही आलास तरी मी तुझा स्वीकार करेन. देविका त्याच्या गळ्यात पडत म्हणाली. मी तुला समजू शकत नाही ग, कारण मी तुझ्यावरती फक्त प्रेम करतो. मला तुझ्यातील कमतरता, लोभ, लालच, पाप याच्याशी काहीच घेणं देणं नाही. तिला आपल्या हृदयाशी कवटाळत विकास रडत म्हणाला. त्या भरदार आवाजाने देविका व विकास हादरून उठले. विस्फारलेल्या भयभीत नजरेने त्यांनी समोर पाहिले तर देविकाचे वडील रंगनाथ व काही माणसे हातात काठ्या घेऊन उभी होती. रागाने त्यांचे डोळे लाल झाले होते आणि पुढच्याच क्षणी ते विकासच्या अंगावर धावून आले. बाबा, त्याला सोडा, मारू नका हो, सोडा त्याला, देविका रडत ओरडत म्हणाली. पण त्यांनी रागाच्या भरात विकासला अर्धमेले केले. देविकाचे वडील तिला तेथून फरफटत घेऊन गेले. आई ग! जखमांनी लाल झालेला विकास आपल्या अंथरुणात विवळत होता. त्याच्या वडिलांच्या काळजाला ती एक किंकाळी पिळवटून टाकत होती. रंगनाथ, मी तुला सोडणार नाही. वैरा रागात उठला. रात्रीच्या भयानक शांततेत त्या स्मशानात मंत्र उच्चाराचे स्वर घुमत होते. वैरा उघडा बंब समोरील बाहुल्यावर रक्त ओतत त्या वर्तुळात बसून होता. आसपासच्या परिसरात कुत्र्यांचे रडणे व भुंकणे काळजाला चिरत होते. स्मशानातील राख हवेबरोबर उडत एक मंद भयानक आवाजात कुजबुजत होती. वैराने रागात डोळे विस्फारत समोरील सुरा उचलला व तो त्या बाहुल्यावर वार करणार तोच खाडकन एक काठी त्याच्या डोक्यावर आपटून तुटली. मला मारायला इथे अघोरी कृत्य करतोस काय? तुझा मुलगा वाचला, पण मी तुला जिवंत सोडणार नाही, म्हणत रागात रंगनाथने त्याच्या पोटात तुटलेली काठी खुपसली. एक भयानक किंकाळी वैराने फोडली
रंगनाथ बरोबर असलेली सर्व माणसे फार भ्याली. त्यांनी तेथून काढता पाय घेतला. समोरीलच झाडाच्या खोडाआड लपून बसलेला विकास लंगडत आपल्या बाबांजवळ आला. अगदी कोलमडून तो त्यांच्या मृत शरीरावर पडला व मोठ्याने टाहो फोडून रडू लागला. वैराच्या हातात सुरा अद्यापही आवळला होता. विकासने तो काढून हातात घेतला. त्याचे अश्रूंनी भरलेले लाल डोळे विस्फारले आणि समोरील रंगनाथच्या नावाने बनविलेल्या बाहुल्याच्या काळजात त्याने तो जोरात खुपसला. ओरडत रडत त्याने एकसारखे त्या बाहुल्यावर वार केले व संपूर्ण बाहुला फाडून टाकला. अविनाशचे खोकणे वाढतच गेले. तसे जेवायला बसलेले सर्व विचलित झाले. रुद्रने हळूच त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला पाणी प्यायला दिले. तसा अविनाश थोडा शांत झाला. त्याने घास तोंडात टाकला. तसे त्याने तोंड वेडेवाकडे केले. त्याला ते अन्न अगदीच बेचव आणि नकोसे वाटत होते. मालक, ही घ्या, थोडी खीर खा, कदाचित गोडीमुळे तुम्हाला ह्याची चव येईल, म्हणत खीरने भरलेली वाटी कुसुमने अविनाशच्या पुढे केली. नाही, अविनाश जड शब्दात म्हणाला. त्याच्या गळ्यातून शब्दही मोठ्या कष्टाने फुटत होते. कुसुम, ते नाही खाणार गोड, त्यांना डायबिटीज आहे, नंदिनी म्हणाली. तसे रुद्रने एक वेळ नितेशकडे पाहिले. खळ खळ छतावर लटकणारा झुमर जोरदार हवेमुळे हालत होता. त्यांनी डायनिंग टेबल, सोफे, सर्व साहित्य एका बाजूला केले. बंगल्यातील सर्व विशिष्ट ठिकाणी मेणबत्त्या पेटवल्या. तोपर्यंत नितेशने घराच्या मनुष्यांच्या संख्याप्रमाणे विभूतीने वर्तुळ आखले. रुद्रने यज्ञकुंड मांडले व सर्व वस्तू व्यवस्थित लावल्या. आपापल्या वर्तुळात बसा आणि काहीही झाले तरी त्यातून हालू नका, रुद्र यज्ञकुंड पेटवत म्हणाला. सर्वांनी आपापली जागा घेतली. रुद्रने आहुती टाकत मंत्र उच्चार सुरू केले. हवेने अधिकच गती पकडली. आसपासच्या खोलीतील पडदे फडफडू लागले. झुमर कर्कश आवाज करत मागे पुढे झोके घेऊ लागले. रुद्रने समोरील सुपारी उचलून अग्नीत टाकली. धाड धाड सर्व लाकडी टेबल खुर्च्या थरथरू लागले. टेबलावरील फ्लावर पॉट सरकून जोरात खाली आपटले. सर्वांच्या काळजात एक धडकी भरली. सर, झुमरची लाईट चरकली आणि पुढच्याच क्षणी संपूर्ण घरातील वीज गेली. मेणबत्त्या मात्र मिणमिणत होत्या. हवेत कुंकू हळद उडत होते. इतक्यात धाडकन दरवाजा उघडला. सर्व हादरून गेले. बाहेर पावले वाजली, पण काळोख इतका होता की फक्त काहीतरी चमकतानाच दिसले. अंधारातून काहीतरी किंकाळत भस्कन समोर आले. एक मातीचा पाट उमटला. ती गोष्ट किंकाळत सर्वांसमोर येऊन उभी राहिली. ती एक मळकट रक्ताने माखलेले बाहुले होते. त्यात प्राण मुळीच नव्हता, पण ते मंतरलेले, जादूटोणा केलेले होते. ते यज्ञकुंडासमोर येऊन थरथरत नाचू लागले. त्याच्या चेहऱ्यावर 2 लाल ठिपके तळपत होते. वैभवी भीतीने ओरडली. तिचे अंग रिंगणात थरथरत होते. भीतीने तिने आपले डोळे बंद केले, कारण ते विक्षिप्त दृश्य तिच्याने पाहवत नव्हते. रुद्रने हात पुढे करून ते बाहुले पकडले. ते किंचाळत त्याच्या हातातून सुटण्यासाठी धडपडत होते. दरवाजा सावकाश लोटला. सर्वांच्या नजरा तिकडे उचलल्या गेल्या. धाड एक जोरदार पाय आपटत त्या खोलीतून ते बाहेर आले. तिची भयानक, काळजाला चिरणारी किंकाळी संपूर्ण घरात घुमली. त्याच्या अर्धभयानक चेहऱ्यावर मेणबत्त्यांचा पिवळा प्रकाश पडला. सर्वांचेच तोंड भयचकित होऊन वासले गेले. समोर कुणाल उभा होता. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावरून कुंकवाचा टिळा गळत होता. अंगावर लाल साडी फडफडत होती. ते आपल्या पांढऱ्या फटफटीत डोळ्यांनी एकमेकाकडे पाहत होते. हा राहूनच गेला बाहेर, औंढा गिळत विवेक म्हणाला. एका क्षणात खेळ संपविण्यात मलाही काही मजा नाही. थोडे 2-2 हात होऊन जाऊ दे, म्हणत रुद्र उठला. त्याच्या हातातील बाहुले निसटून
कुणालच्या अंगाला जाऊन चिकटले. आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी कुणाल रुद्रकडे रागात गुरगुरत पाहत होता. आपल्या हातातील सुपारीची गुंडाळी रुद्रने त्याच्या दिशेने फेकली. फटाक्यासारखे ठिणग्या उडवत ते फाट फाट आवाज करत तिच्या अंगावर पडले. जोरदार किंकाळत कुणाल समोरच्या खोलीत शिरला. एक वेळ शांतता पसरली. तोच दरवाजा लोटत हवेचा जोरदार झोत घरात शिरला. एका क्षणात बऱ्याच मेणबत्त्या विझल्या. रुद्रने आपली पिशवी उचलली व खिशातून मोबाईल काढत फ्लॅश सुरू केली. रुद्र हळूच खोलीच्या दिशेने सरकला. खड खड लाकडी खुर्च्या एका बाजूला थरथरत होत्या. त्या सर्व एकाएकी रुद्रच्या अंगावर झेपावल्या, अगदी डायनिंग टेबलासकट. रुद्रचे डोळे विस्फारले. तो झटकन खाली बसला व त्याच क्षणी त्याने सुरक्षा कवच निर्माण केले. त्या निळ्या वर्तुळाकार कवचावर खुर्च्या आपटून फुटल्या. एक भयानक किंकाळी संपूर्ण बंगल्यात घुमली. पावलांचा आवाज चारही दिशांना वाजू लागला. छताला टांगलेले झुमर जोरदारपणे झोके घेऊ लागले. रुद्रने दचकून अवतीभोवती पाहिले. सर, अचानक झुमर चालू बंद झाला. नितेशची नजर उचलली तर कुणाल झुमरला लटकून बसलेला होता. त्याने पुढच्याच क्षणी रुद्रवर झेप घेतली. ओरडत नितेशही रुद्रवर झेपावला. कुणाल जोरदारपणे फरशीवर आपटला. खालच्या फरशा क्षणात फुटल्या, पण नितेश रुद्र सकट बाजूला पडला. तुला तर पाहतोच, म्हणत रुद्रने लाल दोरा त्याच्यावर फेकला. कुणालचे डोळे विस्फारले. तो पळणार इतक्यात दोरा त्याच्या दंडावर येऊन चिकटला व पिवळसरपणे चमकला. त्या सरशी तो भयानकपणे ओरडत गडबडत खाली लोळू लागला. रुद्रने आपल्या पिशवीतून मंतरलेल्या पाण्याची बाटली काढली व तो हळूहळू कुणालच्या दिशेने सरकला. इतक्यात अंधारातून किंचाळत ते बावले रुद्रच्या चेहऱ्यावर झेपावले. रुद्रने त्याला पकडून ओढून बाजूला फेकून दिले. तोच कुणालने त्याच्यावर वाघासारखी झडप घातली. दोघेही धाडकन खाली आपटले. कुणाल लगेच रुद्रच्या अंगावर चढून बसला व तो आपल्या नखांनी त्याला ओरबाडण्याचा प्रयत्न करू लागला. रुद्र ओरडत नितेश रुद्रच्या मदतीला धावला. कुणालने आपले लालभडक झालेले डोळे फक्त त्याच्यावर रोखले आणि एक जोरदार झटका बसून नितेश दूरवर जाऊन पडला. इथे कुणालने खिदीखिदी हसत आपले तोंड विचकले व रुद्रच्या गळ्याचा घात करण्यासाठी तो वाकला. जवळजवळ सर्वच संपले. सगळ्यांच्या घाबरलेल्या नजरा भीतीने बंद झाले आणि इतक्यात एक मोठा स्फोट झाला. सर्व घर एका क्षणात हादरले. राखेने आखलेले रिंगण त्याबरोबर हवेत उडाले. ती ऊर्जा सहन न झाल्यामुळे सर्व जमिनीवर आपटले. काहीतरी 2 पावले सरकत निघून गेले. उरल्या सुरलेल्या पेटत्या मेणबत्त्याही क्षणात विझल्या. यज्ञकुंड हवेत उडाले. त्याची जळती लाकडे एका बाजूला पडली. कुणाल धाडकन दूरवर जाऊन आपटला. सर्वजण भयभीत झाले होते. त्यांचे अंग थरथरत होते. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांनी समोर पाहिले. रुद्रचे शरीर खालपासून वरपर्यंत जळत होते. त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. तो हवेत स्थिर उभा होता. समोर काळ्या धुराच्या रूपात भिरभिरणारा तो दुष्ट आत्मा झटकन घराबाहेर पडला. काहीच वेळा सर्व शांत झाले. रुद्र हळूच खाली आला. समोरील बाहुले उचलून त्याने पेटणाऱ्या लाकडात टाकला. तो बाहुला एका क्षणात जळून खाक झाला. तुमची सर्व समस्या दूर झाली आहे, घाबरू नका, रुद्र हसत म्हणाला. तसे ते थरथरत उठले. पण हे सर्व काय होते? कोणी आणि का केले होते? अविनाशने रुद्रला विचारले. तसे विवेक आणि रश्मीने औंढा गिळत एकमेकांकडे पाहिले. ह्याचे उत्तर मी उद्या सकाळी देतो. आता निवांत झोपा, रुद्र म्हणाला. तितक्यात वीजही आली आणि ह्यांचे कुणालच्या तोंडावरून हात फिरवत कुसुमने रडत रुद्रला विचारले. पाणी आणून त्याच्या तोंडावर मार, रुद्र म्हणाला.
तसे रश्मीने पाणी आणून दिले. कुणालच्या तोंडावर पाणी मारताच तो गडबडून उठला. कुसुम, कुसुम, हे सर्व काय आहे? ही साडी आणि तू रडतेस का? तिचे आसवे पुसत कुणाल म्हणाला. ते सर्व पाहून सर्वांनाच आनंद झाला. रुद्र मात्र गंभीर झाला होता. अविनाशने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले व विवेककडे नजर टाकत तो आपल्या खोलीकडे निघाला. त्याचे काळीज विवेकसाठी रडत होते, कारण त्याला विवेकच या सर्वामागे आहे असे वाटत होते. तरी उद्याची परीक्षा करत तो शांतपणे अंथरुणावर पडून राहिला, आसवे गाळत. नितेश उठ, नितेश उठ. काय झाले रुद्र? नितेशने डोळे किलकिले करत विचारले. तुला या घरात काय चाललंय ह्याचे रहस्य जाणून घ्यायचे नाही काय? जाणून घ्यायचे आहे. मग चल उठ, विजेरी घे. काळोखात पाय टाकत ते दोघे चालले होते. निव्वळ एक पायवाट, आजूबाजूला साचलेले धुके आणि अवकाशातील चंद्राची चमकणारी कोर. आजूबाजूची झाडे डोलत सळसळत होती. हवा मंद व गार. रात्रीत ओरडणारे भयानक कीटक आणि सरपटणारे लहान मोठे निशाचर, सर्वच काळजाचा ठाव घेणारे. आणखी किती दूर? नितेशने विचारले. ते बघ, रुद्र आपले बोट उचलत म्हणाला. एखादी झोपडी गावाच्या बाजूला त्या जंगलात उभी असलेली त्यांना दिसली. तिच्या खिडकीतून हलका पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. त्याबरोबरच पांढरा धूर. ते घर ओकत होते. दोघेही चालत घराजवळ गेले. घराचे दार अर्धे उघडे हालत होते. दोघांनी आवाज न करता आतमध्ये प्रवेश केला. घर धुराने भरून गेले होते. खोकत दोघांनी आपले रुमाल नाकावर धरले. थोडे पुढे जाताच अग्नीचा कट कट जळणारा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी तिकडे पाहिले आणि ते जागचे खिळले. ते बघ, हा कोण? रुद्र समोर पाय ताणून मरून पडलेल्या व्यक्तीकडे पाहत नितेशने विचारले. त्या उघड्या बंब पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यात बऱ्याच माळा होत्या. कुरळे केस कपाळावर रुतलेले होते आणि गळ्यावर दातांचे निशाण होते. त्यातून बरेच रक्त वाहून सांडले होते. हाच तो नितेश ज्याने त्या घरावर काळी जादू केली होती. आपण ती नष्ट केली आणि तो दुष्ट आत्मा थेट ह्याच्याकडे आला. पण दुर्दैव, हा त्याचा सामना करू शकला नाही, रुद्र म्हणाला. आणि ते मागे फिरले. तोच काहीतरी चकाकले आणि रुद्रची पावले अडखळली. त्याने मागे फिरून पाहिले. त्या मांत्रिकाच्या बोटात एक सोन्याची अंगठी चकाकत होती. सकाळी सर्वांचा नाश्ता झाला. कोणीही 2 घासापेक्षा जास्त खाल्ले नाही, कारण रुद्र काय सांगेल ह्याकडे त्यांचे लक्ष होते. अविनाशची तब्येतही सुधारली होती. कुणाल तर उड्या मारीत फिरत होता. नाश्ता उरकून ते सर्व हॉलमध्ये जमले. रुद्रने बोलण्यास सुरुवात केली. तुमच्यावर काळी जादू करण्यात आली होती. अविनाशचे केस घेऊन त्याने मांत्रिकाकडून करवून घेतले होते. सर्वांनी अवाक होऊन एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिले. आता हे सर्व कोणी आणि का केले हा प्रश्न मोठा आहे, रुद्र बोलत होता. पण विवेक घाबरून मागे सरकला. इतक्यात नितेश त्याच्या मागून आला. एकदम दचकून विवेक शहारला. रश्मीच्या चेहऱ्यावरही चांगला घाम फुटला होता. सुरुवात होते कुणाल आणि कुसुमपासून. त्याबरोबर कुणाल आणि कुसुमने दचकून एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहिले. ते दोघे कितीतरी वर्षांपासून इथे काम करतात. कोणाला त्यांच्यावर शंका घेण्याचे काहीच कारण नाही, बरोबर ना? रुद्रने असे बोलत दोघांकडे पाहिले. त्यांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत औंढा गिळला. कुणालला अर्धांगवायूचा झटका लागला आहे आणि तो चालू फिरू शकत नाही, पण तरीही तो थोडीफार हालचाल करतो. आणि नेमका रात्री तो आपल्या पायावर बाहेर आला, पण तो त्यावेळी दुष्टशक्तीच्या ताब्यात होता. आणि खरे पाहता दोघांना हे सर्व करण्याचे काही कारण नाही. हे सर्व त्यांनी केलेही नाही. मग कोण आहे या खेळाचा सूत्रधार? विवेक. ते नाव ऐकताच विवेकला झटका बसला. सर्वांनी त्याच्याकडे आपल्या नजरा फिरवल्या. मी काहीच, विवेक कापऱ्या आवाजात बोलू लागला, पण मध्येच अडखळला.
रुद्रने त्याला थांबण्याचा इशारा केला आणि बोलू लागला, विवेक जवळ तर कारणही आहे. तो ज्या बंगल्यात राहतो ते अविनाशच्या नावावर आहे. एकदा त्यांचा वादही झाला होता, बरोबर ना? ते ऐकून विवेकचा चेहरा घामाघूम झाला. त्याचे शरीर थरथरू लागले. त्याला बागेत अविनाशने पाहिले होते आणि कुदळ घेऊन ह्याला नंदिनीने जाताना पाहिले होते व हात सर्व काम उरकून कुदळ घेऊन घरात शिरला होता. ह्याचे साक्षी 4 जण आहेत. ह्यावरून हे स्पष्ट होते की विवेकने हे सर्व केले. विवेकने आपल्या डोक्याला हात घातला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. त्याने आपले हात अविनाश पुढे जोडले आणि डोके नकारार्थी हलवले. माझे काका असे करूच शकत नाहीत. वैभवी ओरडत पुढे आली. माझे संपूर्ण बोलणे ऐकून घेतले तर फार बरे होईल, म्हणत रुद्र पुढे बोलू लागला. मी नितेशला पहिल्याच दिवशी सांगितले की तू सामान आणायला जात आहेस व सर्व संशय हा विवेकवर आहे. बाहेर गेलेला होता खरा, पण बाहेर काय घडले होते ते कोणालाच माहिती नाही. त्याला ह्याविषयी विचारून घे. बाकी खरं आपण माहिती करूनच घेऊ. तेव्हा विवेकने नितेशला असे काही सांगितले होते. विवेक 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 तूच बोलशील तर बरे. रुद्र त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाला, मी बोलतो. पहिल्या रात्री दरवाजा आपटला म्हणून मी उठून बाहेर डोकावून पाहिले. कोण आले आणि कोण गेले मला काहीच समजले नाही. पण दादाला जिन्यावर पाहून मी घाबरलो व माझ्या खोलीत शिरलो. दुसऱ्या रात्री मला खोदण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी बाहेर गेलो. तिथे अंधार होते आणि फक्त गडद काळ्या आकृत्या दिसत होत्या. मी सावकाश पुढे सरकलो तर कोणी बाई बागेत काहीतरी पुरत होती. मी तिला पकडण्यासाठी पुढे धावलो. इतक्यात तिने माझ्या अंगावर रागात कुदळ फेकली. स्वतःला वाचवण्यासाठी मी आपले अंग खाली झोकून दिले. मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. मी इतका घाबरलो की समोरील कुदळ घेऊन घरात शिरलो. ती आमच्याच घरातील होती. पुन्हा एकदा दादाला समोर पाहून माझे प्राणच निघून गेले. मी खरे सांगतो दादा, मी काही केले नाही. वहिनीने कोणास कुदळ घेऊन जाताना पाहिले मला ठाऊक नाही, म्हणत आपले हात जोडत विवेक अविनाशच्या पायात वाकला. पण अविनाशने त्याला घट्ट पकडले व मिठी मारली. दोघेही रडू लागले. माझा तुझ्यावर विश्वास होता. तू असे काहीच करू शकत नाहीस. मग रुद्र, हे कोणी केले? रुद्रकडे पाहत अविनाशने विचारले. रुद्रने खाली मान घातली व एक निर्धार करून तो बोलला, देविका. ते नाव ऐकताच सर्व आश्चर्यचकित झाले. पण आम्ही असे कोणालाच ओळखत नाही, सर्वांनी उत्तर दिली. शेवटी रुद्रने आपले मौन सोडले. देविका उर्फ नंदिनी. सर्वांना एक जबरदस्त धक्का बसला. नंदी शहारून 2 पावले मागे सरकली. नंदिनीचे लग्नापूर्वीचे नाव देविका, रंगनाथची मुलगी. देविकाचे जबरदस्ती लग्न झाले खरे, पण तिने हे स्वखुशीने केले, फक्त पैशांसाठी. तिचे मन मात्र तिचा प्रेमी विकासमध्येच गुंतलेले होते. बरीच वर्ष निघून गेले आणि तिला या सर्वांचा विसर पडला. पण एका दिवशी विकास तिच्या समोर आला आणि तिच्या सर्व भावना उफाळून आल्या. तिला आपले वचन आठवले की तू कधीही येशील तरी मी तुझा स्वीकार करीन. पण तरी तिला पैसे हवे होते. तिने एक योजना बनवली. आपल्या नवऱ्याला मारून एक चांगला व्यक्ती बोलून विकासशी लग्न करायचे. विकास तर देविकाच्या मागे वेडा होता. संपूर्ण आयुष्यभर लग्न न करता तो फक्त तिची वाट पाहत होता, तिचा पत्ता शोधत होता. तो देविकासाठी चांगले वाईट काहीही करायला तयार होता. विकास स्वतः एका मांत्रिकाचा मुलगा होता. तो आदल्या रात्री देविकाला बागेत भेटायला आला. अविनाशने दोघांना पाहिले, पण अंधारामुळे ओळखले नाही. काय करायचे ते त्याने देविकाला सांगितले. देविकाने त्याला अविनाशच्या डोक्याचा केस दिला. दुसऱ्या रात्री त्याने एक मंतरलेली बाहुली आणून दिली. देविकाने ती पुरण्यासाठी बागेत एक खड्डा खणला. तितक्यात विवेक तिथे पोहोचला. त्याच्यावर कुदळ फेकून देविका उर्फ नंदिनी
देविका उर्फ नंदिनी स्वयंपाकघराच्या खिडकीवाटे घरात शिरली. अविनाशचा सगळा संशय विवेकवर यावा म्हणून तिने त्याचे मन भरले. पण नंदिनी. रुद्रने खाली बसलेल्या नंदिनीकडे पाहिले. नंदिनीने लाल डोळ्यांनी रागात त्याच्याकडे पाहिले व पुन्हा मान खाली घातली. ओ सॉरी देविका, तू तुझ्याच खेळात फसलीस. रोज रात्री दूध देण्याचा बहाणा करून तू अविनाशला झोपेच्या गोळ्या देत होतीस, कारण तुला तुझ्या प्रेमीला भेटता यावे. पण अविनाशला डायबिटीज आहे आणि डायबिटीज रुग्णांना वेळोवेळी लघवी येते. त्यामुळे दोन्ही रात्री अविनाशने तुला पकडले, पण जाळे असे होते की तो तुला ओळखू शकला नाही. हे घे, तुझ्या प्रेमीला तुम्ही दिलेली निशाणी. तो आता जगात नाही. तुझ्याच खेळाने त्याचाही जीव घेतला, म्हणत रुद्रने सोन्याची अंगठी तिच्या पुढे फेकली व घरातून बाहेर निघाला. मागून नंदिनीच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला आणि अचानक ती ओरडत रागात रुद्रवर धावली. पण सर्वांनी मिळून तिला पकडले. तरीही मागे एकदाही न बघता रुद्र व नितेश तेथून निघून गेले आणि अशा प्रकारे तिचे सर्व कारस्थान बाहेर पडले. रुद्र सावकाश दक्षाच्या वाढलेल्या पोटावरून हात फिरवत म्हणाला, बापरे, फक्त पैशांसाठी त्या बाईने इतके केले. मला वाटत नाही तिने आपल्या प्रेमीला सोडले. नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. कोणी बाई असे कसे करू शकते? दक्षाने आपल्या मांडीवर झोपलेल्या रुद्रच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले. तिची व्यथाच तशी आहे. एका पैशासाठी आसुसलेल्या घरात तिचा जन्म झाला. लहानपणीच एका शिक्षकाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या भयानक प्रसंगामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले. तिने पैशाअभावी आजारी माणसांना मरताना बघितले. लोकांना पैशासाठी भीक मागताना बघितले. पैशासाठी काहीही करताना तिला लोक आढळली. तिच्या घरात फक्त पैशासाठी जगणारी आसुसलेली माणसे तिला आढळली. तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट शिरली, पैसा, पैसा आणि पैसा. पैशांपेक्षा काहीच मोठे नाही. पैसाच देव आहे. पैशाने जग पायाखाली येते. तिने प्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले. मुलाबाळांपेक्षा पैसे तिच्यासाठी महत्त्वाचे होते. नवऱ्यापेक्षा फक्त तिला पैसेच प्रिय होते. रुद्र म्हणाला. अचानक त्याच्या गालावर अश्रू गळले. दक्षा त्याची कहाणी ऐकून रडत होती. मग तिचे काय झाले? तिने विचारले. तेवढ्यात रुद्रचा फोन वाजला. त्याने तो उचलला. हॅलो रुद्र. तिकडून अविनाशचा खंगलेला आवाज आला. होय, तुझे सर्व पैसे पाठवलेत आणि तुम्ही जे काही केलेस त्याबद्दल धन्यवाद. अविनाश रडवल्या सुरात म्हणाला. एक विचारू? विचारायला नको, पण विचार ना. तुम्ही नंदिनी, देविका, तिचे काय केलेस? कशी आहे ती? रुद्रने विचारले. एक वेळ तीव्र शांतता पसरली आणि तिकडून ढसाढसा रडण्याचा आवाज आला. ती सोडून गेली. म्हणाली होती आयुष्यभर तुझा साथ देईल आणि तिने आत्महत्या केली. अविनाश गळा फाडून रडत म्हणाला. बरं, सांभाळा सर्वांना, म्हणत रुद्रने फोन कट केला. काय झाले? कोणाचा फोन होता? दक्षाने विचारले. तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तो आला होता. देविका उर्फ नंदिनीने आत्महत्या केली, रुद्र म्हणाला.